नमस्कार शेतकरी मित्र हो, भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. टोमॅटो, वांगी, मिरची, वेलवर्गीय भाजीपाला आणि कलिंगड यांसारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. भाजीपाला पिकावर मुख्यतः मोझॅक, हळद्या, पानं पिवळी होणं, पानं लहान होणं, चुरडामुरडा, शेंडेमर, पर्णगुच्छ यांसारख्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कुठल्याही अवस्थेत कमी किंवा अधिक प्रमाणात आढळतो. मोझॅक किंवा केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वांगी, मिरची, घेवडा, वाल आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणावर आढळतो. रोगाची प्रमुख लक्षणं पानांवर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. काही दिवसांनी पानं पिवळी पडतात. पानांची अकाली गळही होते. काही वेळेला पानांवर सुरुवातीला फिकट हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे चट्टे आढळतात. हळद्या या रोगाची लक्षणं मुख्यतः भेंडी, वाल, घेवडा, काकडी आणि काही वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसून येतात. या रोगाची लक्षणं पानांवर आढळतात. रोगट झाडाच्या किंवा वेलीच्या पानांवर शिरा पिवळ्या पडतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि काही वेळेला पानांवर गडद पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. चुरडामुरडा किंवा पानं लहान होणे आणि पर्णगुच्छ या रोगांची लागण मुख्यत्वे करून मिरची, वांगी आणि टोमॅटो यांसारख्या पिकांना होते. या रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कुठल्याही अवस्थेत दिसून येतो. मंडळी, सर्वप्रथम रोग येऊ नये म्हणून रोगमुक्त बियाण्यांचा वापर करावा. तणनाशकं वापरून शेतीच्या बांधावरील तणांचा समूळ नायनाट करावा. रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे दिल्या आणि पाण्याचं नियोजन योग्य तऱ्हेने केलं तर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याचबरोबर विषाणूवाहक किडींच्या बंदोबस्तासाठी वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर केला तर रोग आटोक्यात येऊ शकतो. विषाणूजन्य रोगाचा किडीद्वारे होणारा प्रसार हे पदार्थ वापरून टाळता येतो. यासाठी कडुलिंब, लसूण, सदाफुली, तुळस यांसारख्या वनस्पतीजन्य पदार्थ कीटकनाशक म्हणून वापरण्यास हरकत नाही. रोगाच्या नियंत्रणाचा शेवटचा उपाय म्हणजे कीटकनाशकांचा योग्य तऱ्हेने वापर. मावा किंवा ॲफिड या किडीच्या बंदोबस्तासाठी मोनोक्रोटोफॉस 2 मिली किंवा डायमेथोएट किंवा न्यूव्हाकॉन 1.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने या कीटकनाशकाची फवारणी करावी. म्हणजे शेतात मोझॅक विषाणूजन्य रोगाचा प्रसार होणार नाही. पांढऱ्या माशीमुळे हळद्या रोगाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी प्रथम गादी वाफ्यावर कार्बोफ्युरॉन किंवा डायसल्फोटोन 1 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळावं आणि नंतर पुनर्लागवण करतेवेळी हे कीटकनाशक 1.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळावं. यानंतर शेतामध्ये कार्बोफ्युरॉन किंवा डायसल्फोटान 1 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळावं. फुलकिडे, कोळी यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपवाटिकेत 10% दाणेदार फोरेट 20 ग्रॅम किंवा 1 चौरस मीटर या आकाराच्या गादी वाफ्यात टाकावं. अशा प्रकारे भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोगाचं निरनिराळ्या पद्धतींचा एकात्मिकरित्या वापर करून वेळीच नियंत्रण केलं तर रोगामुळे होणारं आर्थिक नुकसान सहजपणे टाळता येईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.